नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. तर बघून घेऊयात की आपल्या सेटअप अकॉर्डिंग कुठे ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत. आज आपल्या सेटअप अकॉर्डिंग एकच ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे, जो की निफ्टीमध्ये आहे. तर निफ्टी आधी बघून घेऊ की कुठे एक्झिक्यूट झालेला आहे ते. निफ्टीची ओपनिंग आज पण पुन्हा गॅपअप होती आणि चांगला गॅपअप होतं. ऑल टाइम हायवर यांनी ओपनिंग दिलेली होती. फर्स्ट कॅन्डल यांनी इंडिकेशन बनवलेली. इथे कन्फर्मेशन नव्हतं की हा डाऊन साईडला जाणार की अप साईडला येणार ते. इथे थोडा वेळ हा थांबला. व्हॉलेटिलिटी पण क्रिएट केलेली आहे. इथे स्पाइक लावला डाऊन साईडनी आणि लगेचच बायर ऍक्टिव्हेट झाली आणि पूर्ण इंगल्फ करून यांनी अप साईडला आणलेला आहे. डे हाय पण ब्रेक केला, बट सस्टेन न करता पुन्हा डाऊनफॉल दाखवलेला आहे. तर जी मोमेंटम होती टोटली आज व्होलेटाईल होती. आपला जो सेटअप आहे तो ऍक्टिव्ह झालेला आहे या लेवलवर. जेव्हा इथे एक रेंज बनली आणि या रेंजचं जे ब्रेकआउट आहे या कॅन्डलमध्ये दिलेलं आहे. कॅन्डल पण स्ट्रॉंग होती आणि क्लोजिंग पण प्रॉपरली लेवलच्या खाली होती. त्या अकॉर्डिंग मी इथे ट्रेड एक्झिक्यूट केला आणि सेम कॅन्डलचा हाय मी एसएल लावलेला. प्रॉपर हा जो ब्रेकडाऊन होता हा क्लिअर होता. तुम्हाला जर इथे मी एक्सप्लेन करू तर हा हाय लावला, त्यानंतर हा जो हाय होता हा या हायच्या खाली होता, त्यानंतर हा जो हाय आहे हा या हायच्या खाली आहे. तर जे स्ट्रक्चर होतं प्रॉपरली लोअर हायच्या स्ट्रक्चरमध्ये कंटिन्यू होतं, जे की डाऊन साईडला क्लिअरली दिसत होतं की हा डाऊन साईड ब्रेकआउट करू शकतो. बट ही जी रेंज बनलेली होती हे प्रॉपरली एका की लेवलवर होती. जर याच्या वर पण ब्रेकआउट दिलं असतं आणि इथे जर आपलं 1:1 टार्गेट ओपन असतं तर आपण अपसाईडला पण ट्रेड घेतला असता. बट यांनी अपसाईडला न देता डाऊन साईडला ब्रेकडाऊन केलेला आहे आणि फुल कन्फर्मेशनच्या सोबत होतं. इथे ब्रेकडाऊन दिल्यानंतर याच्याकडे 1:1 क्लिअरली ओपन होतं, जे की तुम्ही या लेवलपर्यंत 1:1 कॅल्क्युलेट करू शकता. मी इथे एंट्री घेतल्यानंतर लगेचच नेक्स्ट कॅन्डलमध्ये त्यांनी जे टार्गेट आहे ते डन केलेलं आहे. बट डायरेक्टली कॅन्डल जी होती मोठी होती आणि फास्ट मोमेंटम होती, त्यामुळे मी इथे जी ट्रेड होती ते होल्ड करून ठेवलेली होती. जेव्हा इथे एक शार्प बाईंग आली आणि इथे प्रीमियम पण चांगले वाढलेले होते. त्यानंतर जेव्हा हा स्विंग क्रिएट झाला तर जो एसएल मी इथे लावलेला होता तो ट्रेलिंग अकॉर्डिंग मी या स्विंगवर लावला, कारण की ही डॉमिनेट कॅन्डल होती बुलिश साईड. जर याच्या वर जर निघाला असता तर स्ट्रक्चर पण बेंड झालं असतं आणि मग क्लिअर झालं असतं की या रेंजमध्ये हा फिरू शकतो. निफ्टीने तसं न करता जो डाऊन साईडचा टार्गेट आहे तो पुन्हा डन केलेला आहे, जो की आपला पीडीएच लेवल होता आणि जी कालची क्लोजिंग लेवल होती त्या लेवलवर यांनी प्रॉपरली टच केलं. जेव्हा इथे पीडीएच ब्रेक करून यांनी डॉमिनेट कॅन्डल क्रिएट केली तर मी अजून पुन्हा टाईट ट्रेल केलं, कारण की जनरली अशा लेवलवर रिॲक्ट करतं आणि तेच निफ्टीने केलेलं आहे. तर जेव्हा ही कॅन्डल बनली तर जो ट्रेल केलेला असेल इथे होता तो ट्रेल करून मी याच्यावर लावला आणि जसंच निफ्टी वर निघालेला आहे तर इथे लावलेला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलमध्ये बुक झाला. त्यानंतर कंटिन्युअसली अपसाईड मोमेंटम दाखवलेला आहे आणि आता पुन्हा जी क्लोजिंग दिलेली आहे ते रेंजच्या मध्येच आहे. तर सेटअप अकॉर्डिंग आपला एकच ट्रेड ऍक्टिव्ह झालेला आहे, जो की आपण या कॅन्डलमध्ये एक्झिक्यूट केला आणि ऑलमोस्ट या लेवलपासून तर या लेवलपर्यंत जे टार्गेट आहे ते आपण बुक केलेलं आहे. याच्यामध्ये तर टोटली निफ्टी व्होलेटाईल होता आणि ही जे आहे ही तर डायरेक्ट मोमेंटम आहे, तर हा आपल्या सेटअपमध्ये नाही बसत. तर त्यामुळे आपण इथे पण ट्रेड एक्झिक्यूट केलेलं नाही आहे आणि या रेंजमध्ये पण आपण एक्झिक्यूट केलेलं नाही आहे. एकच होता जो की आपण इथे एक्झिक्यूट केलेला आहे. तर हा सेटअप होता निफ्टीचा. त्याचबरोबर बघून घेऊ की बँक निफ्टीमध्ये आपण का बरं एक्झिक्यूट केलेलं नाही आहे ते. बँक निफ्टीची ओपनिंग पण ऑल टाइम हायवर होती. फर्स्ट कॅन्डल बँक निफ्टीने बेरिश बनवलेली होती. मी जेव्हा प्रेव्ह पण मार्केट सेटल झालं तर लाईव्ह स्ट्रीममध्ये मी सांगितलेलं पण होतं, जर हा पीडीएचवर इथे थांबेल आणि ब्रेकडाऊन देईल तर आपण डायरेक्टली या क्लोजिंग लेवलपर्यंत एक टार्गेट बुक करू शकतो. बट बँक निफ्टीने तसं न करता कंटिन्यूस रेड कॅन्डल बनवला आणि जो टार्गेट आहे तो डन केलेला आहे. आज बँक निफ्टीची वीकली एक्सपायरी पण होती. मला वाटलं बँक निफ्टीमध्ये इझिली एक ट्रेड मिळून जाईल, बट तसं न करता याने डायरेक्टली जो डाऊन ट्रेंड आहे तो कंटिन्यू केलेला आहे आणि एकदा जो हा डे लो लावला त्यानंतर टोटली एका रेंजमध्ये गेलेला होता. तर याच्यामध्ये तर आपला कोणताच सेटअप ऍक्टिव्हेट झालेला नाही आहे. प्री ओपनमध्ये जे आपण सेटअप केलेलं होतं ते जर झालं असतं तर आपण चांगलं टार्गेट इथे बुक केलेलं असतं आणि रिव्हर्सल सेटअप पण इथे होणार होता, कारण की ही जी स्पेस होती ओपन होती. इथे याचं जे स्ट्रक्चर आहे ते अपसाईडला तुम्हाला दिसेल की अपसाईडला शिफ्ट होत होतं आणि जे हाय होते ते पण ब्रेक होत होते. जर हा इथे ब्रेकआउट दिलं असतं तर आपण जे डायरेक्टली पीडीएचचं आहे ते टार्गेट आपण बुक केलं असतं. बट तसं न करता यांनी टोटली एका रेंजमध्येच टाइम स्पेंड केलेला आहे आणि जी क्लोजिंग दिलेली आहे ते पण रेंजमध्येच आहे. तर सेटअप अकॉर्डिंग बँक निफ्टीमध्ये आपला कोणताही सेटअप ऍक्टिव्हेट नाही झाला, तर आपण बँक निफ्टीमध्ये ट्रेड घेतलेला नाही आहे. एकच ट्रेड होता जो की आपण निफ्टीमध्ये घेतलेला आहे. तर आता बघून घेऊ एक्झॅक्टली ऑर्डर बुकमध्ये कोणत्या टाइमिंगला तो एक्झिक्यूट झालेला आहे ते. ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर निफ्टीचा जो ट्रेड आहे मी तो एक्झिक्यूट केलेला आहे 12:30 तिथे मी निफ्टीचा 20,800चा सी सोल्ड केलेला, तो केलेला 152 मध्ये आणि याचा जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे 1:27 20,800चा सी तो झालेला आहे 118 मध्ये. तर आज निफ्टीने चांगलाच लेट एंट्री दिलेली आहे, कारण की आधी व्हॉलेटिलिटी क्रिएट केली, त्यानंतर स्ट्रक्चर क्रिएट केलं आणि त्यानंतर जेव्हा ब्रेकडाऊन आलं त्यानंतर आपण ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. अशा मार्केटमध्ये फोमो न करता प्रॉपरली आपल्या सेटअपचा वेट करणंच बेटर राहतं. अदरवाईज फोमोमध्ये जर कुठे एंट्री घेतली त्याचे रिझल्ट प्रॉपरली येत नाही. होप करतो तुम्ही पण सेम सेटअप घेतलेला असेल आणि त्याचबरोबर ज्यांनी पण मोमेंटम ट्रेड घेतलेला असेल त्यांचं पण चांगलं प्रॉफिट झालेलं असेल, कारण की सेटअप अकॉर्डिंग तर निफ्टीमध्ये एकच ट्रेड होता आणि मोमेंटम जे होतं ते बँक निफ्टीमध्ये होतं. आणि त्याचबरोबर जो माझा सेटअप आहे तो तुम्हाला समजत असेल, तरी तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही माझी लाईव्ह स्ट्रीम जॉईन करू शकता, जे की मी रोज सकाळी 9 वाजता स्टार्ट करतो. तुमची काही पण क्वेरी असेल तर ते तुम्ही तिथे विचारू शकता. आणि हे जे रोज मी एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो ते पण तुम्हाला व्हॅल्युएबल वाटत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये एवढंच ठेवू. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक, बाय.